just once a day that I would pray for you. I'd go and misbehave just so you'd notice too. Sneaking looks up and down from across the room. And damn, what a hell of a view. I feel good, you look great, I like you, I can't wait. A first time, a first date. You're so fine, I'm so late. You sip wine, I drink straight. Don't waste time to my place. I feel my heart erase. नमस्कार मंडळी, तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे पार्ट 3 केरला सिरीज मध्ये. तर आज आपण मुन्नार मधील टॉप हिल स्टेशनवर जात आहोत. इथे जाण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठून सूर्योदयाच्या आधीच त्या लोकेशनला आपल्याला पोहोचावं लागेल, कारण जर बेस्ट व्ह्यू पाहायचा असेल तर. आणि आम्ही पण तेच करत होतो. इको पॉइंट वरून निघाल्यानंतर एक 2-2.5 तासाची ट्रॅव्हलिंग केल्यानंतर आपण एका टॉप मोस्ट मुन्नारच्या हिल स्टेशनवर पोहोचलेलो आहोत. आणि नंतर रेस्ट करून सकाळी लवकर उठून एक 5-5:30ला उठल्यानंतर फ्रेशन अप झाल्यानंतर व्ह्यू बघण्यासाठी आपण एक्साइटमेंटनी इथे आलेलो आहोत. आणि व्ह्यू खूप सुंदर आहे, मी तुम्हाला दाखवते. आता काही वेळ तुम्ही इथला व्ह्यू पूर्ण पहा, नंतर मी तुम्हाला हा व्ह्यू कसा चेंज होतो हे टाइमलॅप्समधून दाखवेल. सध्या सनलाईट जास्त नसल्यामुळे तेवढं छान व्हिडिओमध्ये कॅप्चर होत नाही आहे, पण जेव्हा सनलाईट प्रॉपर येईल तेव्हा खूप सुंदर दिसत आहे. त्यामुळे व्हिडिओचा नक्की आनंद घ्या, तुम्हाला खूप छान वाटेल. जसा जसा जास्त टाईम होतो, जसं की सकाळी आम्ही एक 6-7 वाजता इथे आलो होतो आणि आता 8-8:30 वाजत आहे. तसे पूर्ण ढाबा पूर्ण चेंज झालेला आहे लुक. आधी इथलं पूर्ण डोंगर दिसत होतं, त्या बाजूची घरं दिसत होती, इकडे स्काय छान दिसत होतं, पूर्ण लुक चेंज. आणि समजत नाही आहे की सकाळी लवकर आल्याच्या नंतर लुक छान होईल का लेट दुपारी मॉर्निंग लेट लुक छान असेल. या बाजूला बघा पूर्ण चेंज. इथे आल्यानंतर आपल्याला आपण स्वतः ढगांमध्ये चालल्यासारखेही वाटते. पूर्ण परिसर धुक्यांनी व्यापून गेलेला दिसतो. काही वेळ आता आम्ही इथे फोटो आणि व्हिडिओ शूट आमचा चालू असेल, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, कारण मी 1-1.5 तासामध्ये जे काही वातावरण चेंज व्हायचा व्हिडिओ आहे ते फक्त टाइमलॅप्समध्ये 15 मिनिटाचा बनवला आहे. तो पुढे तुम्हाला दिसेलच. प्रत्यक्षात आपल्याला जे पाहायला नाही मिळत आहे ते टाइमलॅप्स थ्रू आपण एन्जॉय करू शकतो. पूर्ण ढग कसे डोंगरांमध्ये येतात, कसे चेंज होतात, जसं की तुम्ही पाहत आहात व्हिडिओमध्ये. सो कंटिन्यू व्हिडिओ पहा, तोपर्यंत आम्ही पण फोटोशूट वगैरे करतो. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे 1700 मीटर उंचीवर आहे आणि इथे केरळ आणि तामिळनाडूच्या सीमेवरील अप्रतिम दृश्यही आपल्याला पाहायला मिळतात, जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. मुन्नारवरून टॉप स्टेशनला म्हणजेच या ठिकाणी पोहोचायला साधारण 30 किलोमीटर अंतर आहे, पण पूर्ण वळणदार रस्ते असल्यामुळे आपल्याला 1 ते 1.5 तास सहज लागतो. प्रवासादरम्यान आपल्याला सुंदर चहांची मळे, ढगांमध्ये हरवलेले डोंगरे आणि निसर्ग सौंदर्याचा आनंदही घ्यायला मिळतो. हे ठिकाण स्टॉप स्टेशन का म्हणतात हे आपल्याला हा टाइमलॅप्सचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर नक्कीच कळेल. इथे आल्यानंतर तुम्हाला हे दृश्य पाहून नक्कीच वाटेल की सूर्यात आणि ढगांमध्ये जणू काही लपंडावत चालले. मित्रांनो, पहा किती अप्रतिम नजारा आहे. इथलं वातावरण थंड आणि आल्हाददायक पण आहे. तुम्ही मुन्नारला जर आलात तर हे ठिकाण नक्की मिस करू नका. टॉप स्टेशनला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त आहे, कारण ब्रिटिश काळात इथून चहा आणि मसाले तामिळनाडूमध्ये निर्यात आयात करण्यासाठी रोपवे, रेल्वे ट्रॅक वापरला जायचा, म्हणूनच त्याला स्टेशन असं नाव पडलं असावं. आणि हो, जर तुम्ही नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान इथे आलात तर तुम्हाला ढगांच्या खाली उभं राहिल्यासारखं वाटेल, जणू स्वर्गातच आहोत. या ठिकाणी जेव्हा तुम्ही विजिट कराल तेव्हा एकदम थंडीच्या ठिकाणी जाताना जी सोबत आपण
क्लॉथिंग घेऊन जातो ते कॅरी करावं लागेल, कारण की वातावरण खूप भयानक थंड आहे. इवन स्टे जिथे आपण करतो तिथे फॅनसुद्धा नाही आहेत. म्हणजे या ठिकाणचं वातावरण असंच थंडगार असतं. त्यामुळे नक्की सोबत हँड ग्लोव्ज, सॉक्स, जे काही रिक्वायर्ड आयटम्स आहेत ते ऑलवेज कॅरी करत जा. आणि विशेषतः जर कोणी लहान लेकरं सोबत असतील तर त्यांची विशेष काळजी घेणंही महत्त्वाचे आहे. आणि विशेष म्हणजे परिसर स्वच्छ ठेवणे आणि निसर्गाचा आदर करणे हे विसरू नका. खाद्यपदार्थ जर तुम्ही सोबत ठेवत असाल तर विशेष काळजी घ्या, कारण या ठिकाणी माकडं पण खूप जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे लहान लेकरं वगैरे सोबत असतील आणि त्यांच्या हातात जर काही असेल तर माकडं ते घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कंटिन्यू लक्ष ठेवणंही गरजेचं आहे. आणि कदाचित हे माकड पण मला यूट्यूबला फॉलो करत असावं, माझं सबस्क्रायबरच असेल कदाचित, म्हणून ते एवढं माझ्याकडे छान बघत होतं. त्यालाही खूप इच्छा होत होती काहीतरी बोलायची माझ्या व्हिडिओमध्ये. बघा त्यांना त्याच्या फ्रेंडला पण आणलेला आहे. मस्त मज्जा चालू होती या दोघांची. Once a day that I would pray for you. I'd go and misbehave just so you'd notice too. Sneaking looks up and down from across the room. Damn, what a hell of a view. I feel good, you look great. I like you, I can't wait. A first time, a first date. You're so fine, I'm so late. You sip wine, I drink straight. Don't waste time to my place. मुन्नार टॉप हिल स्टेशन एक्सप्लोअर करून झाल्यानंतर आता आपण आपल्या दुसऱ्या लोकेशनला एक्सप्लोअर करण्यासाठी रेडी आहोत. रात्री थोडा लेट झाला होता पोहोचण्यासाठी आणि सकाळी अंधार असल्यामुळे मी तुम्हाला स्टे दाखवू शकले नाही आहे. हे टॉप हिल स्टेशनवर कुठे आपण स्टे घेतला होता, तर हा आमचा स्टे आहे. या ठिकाणी आम्ही राहिलो होतो. जवळपास एक 5,000 रुपये कपल्सला इथे आम्हाला चार्ज लागलेला आहे. आणि असा पूर्ण सुंदर असा व्ह्यू पण आपण या रूममधून कॅप्चर करू शकतो. मस्त नजारा होता. या ठिकाणाचे नाव पेरियार रेसिडेन्सी आहे. टॉप हिल स्टेशनवरचे फेमस ठिकाण आहे हे. इथे तुम्हाला इझिली स्टे मिळून जातील. इथे टेंट हाऊसची पण सुविधा आहे, पण थंडी जास्त असल्या कारणाने आम्ही रूमच घेतला होता लास्ट फ्लोअरवरच्या. रूमच्या चारही बाजूला काचा असल्यामुळे रूममधूनही तुम्ही छान नजारा एन्जॉय करू शकता. त्यानंतर निघण्याच्या आधी ब्रेकफास्ट बाहेर त्यांना अरेंज करायला सांगितला होता आणि आम्ही बाहेरच नजाऱ्यांसोबत छान ब्रेकफास्ट एन्जॉय केला. आणि त्यानंतर एकंदरीत मुन्नार टॉप हिल स्टेशनला बाय बाय म्हणून पुढच्या डेस्टिनेशनसाठी निघालो. टॉप हिल स्टेशन एक्सप्लोअर केल्यानंतर आता नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी आम्ही निघत आहोत. व्ह्यू एवढा सुंदर आहे की प्रत्येक ठिकाणी थांबायची इच्छा होत आहे. आत्ता जस्ट 5 मिनटापूर्वी आम्ही चेकआउट केलेलं आहे आणि लगेच 2 मिनटं झाल्याच्या नंतर परत एक व्ह्यू भेटलेला. इथे कुठे ड्रोन फ्लाय होत नाही आहे, तरी आता ट्राय करत आहेत. झालं तर एक ड्रोन पण फ्लाय करायचा आहे. ड्रोननी पूर्ण शूट घ्यायचं आहे. एवढा सुंदर व्ह्यू आहे, मी दाखवते. असं वाटतच नाही आहे की हे सोडून जावं. नेक्स्ट डेस्टिनेशनकडे जात असताना मध्येच आपल्याला टी फॅक्टरी पण लागते, तर आपण ते पण त्याची पण एक छोटीशी झलक पाहूयात. टी फॅक्टरी विजिट. फॅक्टरी व्हिजिटसाठी तिकीट्स काढण्यासाठीची जागा आहे, बट तिकीट घेण्यासाठी कुणी नाही आहे इथे. सो वी आर जस्ट वन. मध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नसल्यामुळे मी मधलं शूट घेऊ शकले नाही आहे. तर ॲक्च्युअल टी प्रोसेसिंग तुम्हाला इथे प्रत्यक्षात येऊनच अनुभव घ्यावा लागेल.
सेकंड लॉंगेस्ट झिप लाईन पॉसिबल झाली नाही आहे करणं, त्यामुळे ही एक 400 मीटर्सची आहे त्याच रोडवरती. सो आम्ही ते करत आहोत, कारण जी मोठी वाली होती त्याच्यासाठी जवळपास एक 2-2.5 तास पेशन्स लागत होते, आणि जे की आमच्याकडे नाही आहेत. आम्हाला नेक्स्ट डेस्टिनेशन पण कवरअप करायचं सध्या. सो ते कॅन्सल करून आम्ही आता हे जे छोटीवाली आहे हे ट्राय करत आहोत. Catch me if I fall. कोलुकुमलाई या ठिकाणावर झिपलाईनचा अनुभव तुम्हाला घेता येईल. आम्हाला वेळेच्या अभावी आम्ही ही छोटी झिपलाईन ट्राय करत आहोत, पण वर्ल्डमधील सेकंड लॉंगेस्ट झिपलाईन जरी तुम्हाला ट्राय करायची असेल तर तुम्ही या ठिकाणीच पुढे एक 400-500 मीटर अंतरावर ट्राय करू शकता. वर्ल्ड सेकंड लॉंगेस्ट झिपलाईन ट्राय करायची असेल तर आधी तुम्हाला प्री बुकिंग करावी लागेल. झिपलाईनचा ड्रोन शॉट घेतलेला आहे. हा सिद्धार्थ चौगुले दादांनी घेतलेला आहे, जे की त्यांची मी तुम्हाला इन्स्टा आयडी इथे मेन्शन करेलच. There was once a day that I would pray for you. I'd go and misbehave just so you'd notice too. Sneaking looks up and down from across the room. Damn, what a hell of a view. I feel good, you look great, I like you, I can't wait. A first time, a first date, you're so fine, I'm so late. You sip wine, I drink straight. Don't waste time to my place. I feel my heart erase. So catch me if I fall. खूप अनबिलिव्हेबल एक्सपिरियन्स होता. खूप सुंदर वाटलं. तुम्ही पण इकडे जेव्हा येसाल तेव्हा नक्की या झिपलाईनचा आनंद घ्या. झाला तर मोठा झिपलाईन तुम्ही ट्राय करायचा विचार करा. आम्हाला टाईम नव्हता, प्री बुकिंग नव्हतं, त्यामुळे आम्ही छोटी झिपलाईन ट्राय केली आणि आनंद घेतलेला आहे. झिपलाईन ट्राय केल्यानंतर ते आपल्याला या गाडीमध्ये परत आपल्या लोकेशनला नेतात. एक रिग्रेट आता नेहमीच राहणार की सेकंड लॉंगेस्ट झिपलाईन वर्ल्डमधली ट्राय करू शकलो नाही वेळेअभावी. पण ठीक आहे, आता यानंतर दुबईलाच आहे जी फर्स्ट लॉंगेस्ट आहे, म्हणजे वर्ल्डमधली टॉप 1 लॉंगेस्ट झिपलाईन. ही सेकंड होती. पण तुम्ही असं करू नका, प्री बुकिंग करा, प्लॅनिंग करा, म्हणजे तुम्हालाही आनंद घेता येईल लॉंगेस्ट झिपलाईन. झिपलाईन नंतर आता आपण नेक्स्ट डेस्टिनेशन ठिक्कडी इथे निघत आहोत. जवळपास रस्ता 96 किलोमीटर्स आहे. वळण आहेतच, तर मी तुम्हाला मधले साईड सीनही दाखवत राहील. या ठिकाणी त्यांचं ते लोकल इलेक्शनचा प्रचार चालू आहे आणि प्रथमेशचं काहीतरी वेगळं चालू होतं. There was once a day that I would pray for you. I'd go and misbehave just so you'd notice too. Sneaking looks up and down from across the room. Damn, what a hell of a view. I feel good, you look great, I like you, I can't wait. A first time, a first date, you're so fine, I'm so late. You sip wine, I drink straight. Don't waste time to my place. I feel my heart erase. So catch me if I Thank you, Amma.
on tap. I'm loving your vibe, always have your back. We like all the same tracks, listen all night in the sheets all black. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. First date, you're so fine, I'm so late. You sip wine, I drink straight. Don't waste time to my place. I feel my heart erase. So catch me if I catch me.